Fire. Fire is the natural calamity or the man-made calamity. नैसर्गिक आहे का मानव निर्मित आहे आग? दोन्ही प्रकारची. जर फॉरेस्ट फायर असेल, वनवा, ज्यावेळेस दोन फांद्या एकमेकांवर घासून आग लागती आणि जंगलच्या जंगल जळून जाते, त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? वनवा म्हणतो, फॉरेस्ट फायर म्हणतो. आणि ज्यावेळेस काय होते, अशी कुठेतरी मानवाच्या जळण्यामुळे आग लागती, मानव दुसऱ्यावर जळते त्याच्यामुळे कुठेतरी आग लावतंय, नाही शॉर्ट सर्किट मुळे आग लागती, नाही मानवाच्या कृत्यातून कुठे कुठे स्फोट होतात, त्याला काय म्हणतो आपण? मॅनमेड. काय म्हणतो? मॅनमेड म्हणजे मानव निर्मित. कारण आणि तिसरी आग पण आहे ना आपल्या इकडं, कोणती? दिया जेले धुपन निघे. म्हणजे स्वतः तर काय करतात का? नाही, आणि जे काय करत असतात त्यांच्यावर जळायचं काम करतात. कशामुळं? कारण ते त्यांची बरोबरी करू शकतात का? नाही, म्हणून ते काय करत असतात? फक्त जळत असतात. ती तिसरी आग आहे, ही काल्पनिक आग आहे. ही कोण विझू शकतंय? ज्यानं लावली तेच, म्हणजे जळाले तेच, आणि फक्त ज्यात भडका होऊ शकते. म्हणजे समोरच्या माणसाचं जेवढं काय होईल, यश वाढल, तेवढा भडका जास्त होत असतो. आता टाइप्स ऑफ फायर बघा. क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी, क्लास ई, अशा 5 प्रकारच्या फायर आहेत. क्लास ए, बी, सी, डी, ई. आता क्लास ए टाइपची फायर बघा. फायर सॉलिड सबस्टन्स. सॉलिड सबस्टन्स म्हणजे काय? घन पदार्थ, स्थायू पदार्थ. कॉमनली फ्लेमेबल मटेरियल आर देअर फ्यूल सोर्स. वूड, क्लॉथ, कोल, पेपर. दिस फायर कॅन बी पुट आउट द वॉटर. म्हणजे हे काय असते? सॉलिड सबस्टन्स असतात. काय असतात? सॉलिड सबस्टन्स. आणि यांना आपण कशानं विझवू शकतो? वॉटरनं. आणि ह्यांचं फ्यूल काय असतंय? वूड, क्लॉथ, कोल, पेपर. काय काय असतंय? वूड, क्लॉथ, कोल, पेपर. हे काय असतं? त्यांचे सोर्स ऑफ फ्यूल असतात. म्हणजे यांच्याद्वारे जी आग लागली जाती ती पाण्याने विझू शकते. म्हणून हिला काय म्हणतात? क्लास ए टाइप फायर. क्लास ए टाइप फायर म्हणजे काय? ज्या वेळेस स्थायीरूप पदार्थांना आग लागली, काय? वूड, कोल, क्लॉथ अँड पेपर यांना जेव्हा आग लागती त्याला क्लास ए टाइपची आग म्हणतात. आणि ती कशाने विझवता येते? पाण्याने विझवता येते. क्लास बी टाइप फायर लिक्विड सबस्टन्स. ही कोणता आहे? सॉलिड नंतर लिक्विड सबस्टन्स आहे बी टाइप फायर. याच्यामध्ये काय असतंय? फायर कॉज ड्यू टू द फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्स, पेट्रोल, ऑइल, वॉर्निश, सॉल्वंट, कुकिंग ऑइल, पेंट्स. कशामुळे लागते ऑइल? पेट्रोल मुळे लागती, वॉर्निश मुळे लागती, त्यानंतर कुकिंग ऑइल मुळे लागती, ऑइल मुळे लागती, पेंट मुळे लागती. एवढ्या सगळ्यामुळे जी आग लागती त्याला काय म्हणतात? लिक्विड फायर ऑफ क्लास बी. All these substances are lighter than the water, therefore fire extinguishers can be used to extinguish the fire. आणि यांना विझवण्यासाठी फायर एक्सटिंग्विशर ते असतात ना, सिलेंडर बँकेमध्ये बघितलं असेल ते वापरतात. हे सगळे काय आहेत? पाण्यापेक्षा हलके आहेत. कसे आहेत? पाण्यापेक्षा हलके. पेट्रोलनं लागलेली आग जर पाण्याने विझवायला गेले तुम्ही तर त्याचा आणखीन भडका होते. कारण पेट्रोल कशावर तरंगतंय? पाण्याच्या वर तरंगते. आणि त्यामुळे काय होत असतंय? आणखीन जास्तच पेट्रोलनं पाण्यानं आग वाढू शकते. जिथं पेट्रोल गेलं नाही तिथंही पाणी काय करू शकतंय?
पेट्रोल घेऊन जाऊ शकते. तुम्ही पाण्यावर पेट्रोल टाका आणि पेट्रोलवर पुन्हा काडी ओढा, आग लागते बघा. त्यामुळं वॉटर इज नॉट अ सोल्युशन फॉर क्लास बी टाइप फायर. क्लास बी प्रकारचा जो फायर असतो त्यासाठी वॉटर सफिशियंट आहे का? नाही. इथं काय वापरावं लागल? फायर एक्सटिंग्विशर वापरावं लागल. आणि त्यामध्ये काय वापरलेलं असतंय? CO2 असते. काय असते? CO2. मुख्यतः CO2 वापरलेला असते. All these substances are lighter than the water. Therefore, fire extinguishers can be used to extinguish the fire. Class C fire, gaseous substance. Fire caused due to the acetylene, household gas, LPG. आणि सी टाइपची फायर कोणामुळे होती? गॅसमुळे. कोणामुळे होत असते? गॅसमुळे. त्याच्यामध्ये काय असते? ऍसिटिलीन गॅस असते. आणि दुसरा कोणता असते? LPG, लिक्विड पेट्रोलियम गॅस, जे घरामध्ये वापरतात ना. तुम्ही ऐकलं असेल बघा, गॅसची टाकी फुटली अशी मोठी. आता माग काय झालं? नवरा बायकोचं भांडण लागलं आणि नवऱ्याला राग आला. मग नवऱ्यानं काय केलं? घरच पेटून दिलं. राग बायको बाहेर येऊन बसली शेजाऱ्याच्या घरी आणि नवरा तिथंच राग करत बसला काहीतरी आणि ती आग लावून दिली. आग लावल्या काय थोडा वेळ सगळ्या घरानं पसरली आग. घरानं पसरल्यावर मग गॅसची टाकी फुटली. आणि गॅसची टाकी फुटल्यावर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रेशर असते. ती फुटून पत्तर फोडून वरी आजूबाजूचे 10 घरं जळाली. आता जस्ट 4-5-6 दिवसाखालची गोष्ट आहे. 50 ते 55 लाखाचं नुकसान झालं. हा, बाजूचे 10 घर जळाली. मग बघा त्या रागामुळे काय झालं? फायर. आणि राग केला मन जळते ना आपलं. किती टेन्शन असते? राग करणारा सुखी असते कधी नाही. त्याच्यामधलाच मी एक. त्यानंतर क्लास डी, केमिकल सबस्टन्स फायर कॉज्ड ड्यू टू द कंबस्टियल मेटल्स लाईक अ पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम. आणि ही आग डी टाइपची आग कोणामुळे लागते? केमिकल सबस्टन्स म्हणजे जे पोटॅशियम आहे, सोडियम आहे आणि कॅल्शियम आहे अशा धातूंमुळे लागते. विच रिएक्ट विथ द वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर. आणि हे तिन्ही काय करतात माहितीये का? पाण्यासोबत कोणत्या आपल्या रूम टेम्परेचरला काय होतात? पेट घेतात. म्हणजे मोस्ट रिएक्टिव्ह मेटल आहे ते. सगळ्यात जास्त अभिक्रियाशील धातू म्हणून सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम. तुम्ही बघितलं असेल ना एखादा बाबा काय करते? अशी राख घेते आणि पाण्यात टाकते बघा, लगेच आग लागते. हा, त्या आगीमध्ये काय असते? एकतर सोडियम असते, पोटॅशियम असते, नाही तर कॅल्शियम असते राखमध्ये. आणि ती राख पाण्यात पडल्याबरोबर काय होती? आग लागते. आणि आपल्याला वाटते बाबा किती चमत्कारी आहे का नाही? दिवसा बाबा म्हणून फिरतात, संध्याकाळी धाबा गाठतात. असे पण काय फ्रॉड लोक असतात. हे बघा तुम्ही, गाड्या घेऊन इकडे तिकडे हिंडतात देवाच्या नावाखाली. त्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक रिॲक्ट विथ वॉटर ॲट हाय टेम्परेचर. दुसरे कोणते आहेत? मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि झिंक. हे काय करतात? हाय टेम्परेचरला कशा बरोबर रिॲक्ट करतात? पाण्याबरोबर. नॉर्मल टेम्परेचरला करतात का ते? व्हेन बोथ दिस ग्रुप्स कंबाईन विथ वॉटर इट एक्सप्लोड. ज्यावेळेस अशा प्रकारचे धातू कशा बरोबर? पाण्याबरोबर अभिक्रिया करतात त्यावेळेस काय होतंय? तर स्फोट होत असते. विक्षोभक पद्धतीने जळते सोडियम, पोटॅशियम म्हणजे आग. त्याच्यामुळं सोडियम नेहमी कशामध्ये ठेवतात म्हणून सांगितलं होतं मी?
कशामध्ये ठेवतात? सोडियम केरोसिन मध्ये. कारण तो जर असा उघड्यावर ठेवला तर हवेतल्या ऑक्सिजन बरोबर काय करतो? अभिक्रिया करतो आणि पेट घेतो. क्लास ई फायर इलेक्ट्रिकल फायर असते. कोणती आहे ही? A fire caused due to the electrical components is class E fire. To extinguish such a fire, power kick cut off and non-conductive fire extinguisher like a carbon dioxide is used. आणि याला काय करावं लागेल? पॉवर कट करावं लागेल. कट ऑफ. पॉवर कट ऑफ केलं तरच ही फायर कमी होईल. म्हणजे जर उंदीर मामाने हे 2 वायर जात असतात, त्याच्यातले दोन्ही वायर कट केले आणि एकमेकांना इथं काय झाले? चिटकले किंवा त्यांचं काय झालं? शॉर्ट सर्किट झालं. त्यावेळेस तिथं उष्णता निर्माण होती आणि उष्णता निर्माण होऊन खाली जे असते याच्या ते काय होते? पेट घेते. आणि अशा शॉर्ट सर्किट मुळे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या जळाल्या. तुम्ही ऐकलं असेल. कपड्याचे दुकानं, पुन्हा मोठमोठे किराणा दुकानं, खूप खूप नुकसान होतं शॉर्ट सर्किट मध्ये. त्याच्यामुळं घरामध्ये काय असणं गरजेचं आहे? फ्यूज असणं गरजेचं आहे. फ्यूज जर असेल तर शॉर्ट सर्किट झालं तर जर खटके असाल, एबी स्विच असेल, ते पीव्हीसी स्विच असतात ना, एबी स्विच, ते खटकन खाली पडते. जर काय झालं? शॉर्ट सर्किट झालं तर. नाही तर मग असं काय असतंय? एक फ्यूज असते असं बघा, असते ना, त्याच्यामध्ये असं एक बारीक तार असते, वितळ तार म्हणतात त्याला, फ्यूज तार. तो काय होतो माहितीये का? समजा इथं असं चिटकले ना वायर चिटकले की अतिरिक्त करंट येत असते घरात. जास्त करंट येत आहे आणि जास्त करंट आला की हे इथून काय होतंय? तुटतंय. आणि तुटल्यावर पुन्हा मध्ये येणार आहे का? नाही. तुम्हाला मी सांगितलं होतं का पहिल्या काळात किल्ला असायचा, असा किल्ला असायचा आणि या किल्ल्याच्या बाजूने सगळे कोण काय राहत होता? खंदक राहत होता. खंदक. त्याच्यामध्ये पाणी राहायचं आणि मगरी बिगरी राहायच्या. म्हणजे दुश्मन जर जास्त वजन घेऊन आला, तो गोळा बिबळा काय घेऊन आला की ते काय होतंय? ते वजन जास्त तोलू शकत नाही ते पूल, ते तुटून खाली पडते. मग दुश्मनापासून काय होतंय? समजा इथून असा पूल आहे समजा, हे काय होतंय? मग जास्त वजन घेऊन आला, काय तोप बीप घेऊन आला हे दरवाजा तोडायला, तर हे इथूनच कुठं पडते? मध्ये पडते. मग त्या मगरी त्या सैनिकाला खाऊन घेतात. मग मध्ये येऊ शकतात का सैनिक? नाही. लांबून काय करू शकत नाही तर ते तोप गोळा त्या दरवाजाला तोडू शकत नाही, तेवढी ताकद बसत नाही त्याची. असंच सेम या ते बाहुबली पिक्चर मध्ये नाही का, त्या पुन्हा ते रुद्रमादेवी पिक्चर मध्ये पण आहे बघा, ते कंधारला किल्ला पण आहे. हा, कंधारच्या किल्ल्याच्या होती आहे ना नाला, तसं हे फ्यूजचं काम करते. म्हणून घरामध्ये ज्यावेळेस पण तुम्ही लाईटची फिटिंग करत असताल त्यावेळेस एक बोर्ड कमी लावायचा, पण फ्यूज कंपल्सरी ठेवायची. फ्यूज नसल आणि काही शहाणे काय करतात? आपला जाड तार टाकून देतात. 17 वेळेस फ्यूज चालले म्हणून काय करतात? जाड तार टाकून देतात. जाड तार टाकला की मग 4-5 पंखे, टीव्ही, फ्रीज सगळं एकदाच जाते. त्याच्यामुळं काय महत्वाचं आहे? 15 रुपयाचा फ्यूज तार टाकलेला बर. आणि इथं जी आग लागती ती आग कमी कशाने करता येते? पॉवर कट ऑफ न करता येते. पण ही जर कमी करायची असेल, विझवायची असेल, तर इथंही काय वापरावं लागतंय? फायर एक्सटिंग्विशरच वापरावं लागतंय. इथं जर पाणी वापरलं, काय करताय ना, इलेक्ट्रिक करंट चालू असताना ते शॉक लागू शकतंय. त्यामुळं आगीचं कारण महत्वाचं आहे शोधणं, कशामुळे लागली. नाही तर आगीचं कारण शोधण्यामध्ये सगळं जळून जाईल. तसंच असं डोसक्यावर हात धरून बसतात. मी विचार करायलो ही आग कशामुळे लागली. अरे ते जळायले की सगळं. आता काल परवा का मुंबईतल्या इमारतीला आग लागली होती.
फायर ऑडिट नसतंय, माग दवाखान्यामध्ये आग लागली होती बघा, तो किती ते याच्यामध्ये झालं तिकडे विदर्भात, आणि इकडे पण झालं की ICU चे पेशंट सगळे जळाले होते, एसीचा स्फोट झाला होता. म्हणजे इतके भयानक असते आग. मेथड ऑफ द फायर एक्सटिंक्शन. There are 3 main methods to stop the spread of fire or the control the fire. एक तर काय करायचं आहे, स्प्रेड थांबवायचा आहे किंवा पूर्णपणे स्टॉप करायचं. यस किंवा यस. एक तर स्प्रेड थांबवा किंवा दुसरं स्टॉप करा. कूल आउट यूज ऑफ वॉटर. आता ज्यावेळेस काय होत असते माहितीये का, एखादा पदार्थ जळतो, काय होतो, एखादा पदार्थ जळतो तर त्याचं काय असतंय, इग्निशन टेम्परेचर असतंय. इग्निशन म्हणजे काय, तो किती लवकर जळणार आणि किती उशिरा जळणार याच्यासाठी तिचं काय असतंय, इग्निशन टेम्परेचर असते. इग्निशन म्हणजे पेट घेण्याचं. मोठं लाकूड आहे, मोठं लाकूड लवकर पेट घेते का, काळीची डबी घेतली लावली तर होते का, त्याला काय करावं लागतं, त्याच्यात तुराट्या तोडून लावायच्या होती, चिंचक टाकावं लागतात, पुन्हा कागद टाकावं लागतात, तेव्हा ते थोडं थोडं पेट घेते. पण तुराट्याला पेटात लवकर पेटतात का नाही, एक डबीची काळी पेटवली तरी कागद तिचं इग्निशन टेम्परेचर कमी असते. मग हे जे इग्निशन टेम्परेचर आहे, ज्या वेळेस तुम्ही काय केलं, आग लावली किंवा आग लागली, समजा आग लागल्यानंतर ते सगळं जळायलंय, त्यावेळेस जर त्याचं तापमान इग्निशन टेम्परेचर पेक्षा जास्त असेल तर ते जळल. काय होईल, जळल. आणि त्याचं टेम्परेचर जर इग्निशन टेम्परेचर पेक्षा कमी असेल तर ते जळल का, जळणार आहे का नाही. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, तिथं थंडावा निर्माण करावा लागेल. थंडावा निर्माण केला, समजा एक कागद आहे, एक लाकूड आहे, त्याच झाडाचं लाकूड एक वाळलेलं आहे आणि त्याच झाडाचं लाकूड एक ओलं आहे. कोणतं जळेल लाकूड, वाळलेलं लवकर जळेल. कशामुळं, कारण त्याचं इग्निशन टेम्परेचर कसं असतंय, कमी असते. इग्निशन टेम्परेचर कमी आहे म्हणून कमी टेम्परेचरला पण ते काय होईल, जळायला सुरुवात होईल. पण ज्याचं ओल्या लाकडाचं इग्निशन टेम्परेचर कसं असतंय, जास्त असते, म्हणून त्याला जास्त उष्णता लागते जळायला. मग त्यामुळं तुम्ही काय करू शकता, फायर वर काय टाकू शकता, वॉटर टाकू शकता आणि तिथलं टेम्परेचर कसं करू शकता, कूल करू शकता. To the extinguish fire, water is most common and effective solution which is easily available everywhere. आता फायर एक्सटिंग्विशर म्हणजे प्रत्येक जागी तुम्हाला सिलेंडर भेटतात का, ते नाही. जिथे भेटतात तिथे वापरात नसतात, जिथे भेटतात तिथे वापरात असतात का नाही. त्याच्यामुळे ते टाइम कामही करत नाहीत, हे का नाही. मग त्यामुळं फायर एक्सटिंग्विशर म्हणून सगळ्यात इझिली अवेलेबल कोण असतंय, H2O. H2O त्या आगीला काय करत नाही, ते काय करतंय, त्या आगीचा आणि ऑक्सिजनचा संपर्क तोडतंय एक, नाही तर दुसरं काय करतंय, तिथलं वातावरण थंड करते. आणि वातावरण थंड झालं की इग्निशन टेम्परेचर काय होणार, वाढणार. आणि इग्निशन टेम्परेचर वाढलं म्हणजे तेवढं तापमान नसेल तर हळूहळू ते सबस्टन्स काय करणार नाही, ती जळल का नाही, तो तेवढी फायर ऍक्सेप्ट करणारच नाही. आणि इफ you spray on the water on the fire or around the fire, it create cooling effect and helps to control the fire. आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी टाकता त्या फायर वर, ऑन द फायर और द सराउंडिंग ऑफ द फायर, त्यावेळेस तिथं काय तयार होतंय, कूलिंग इफेक्ट तयार होते. काय तयार होतंय, कूलिंग इफेक्ट. आणि कूलिंग इफेक्ट तयार झाल्यामुळे काय होतंय, आपोआपच ती फायर विझून जाते. कारण इग्निशन टेम्परेचर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
suppress the fire, to control the fire which is caused due to the electricity, oil, sand or the soil can be used. आणि जर एखादी आग कोणामुळे लागली असेल, ऑइल किंवा इलेक्ट्रिसिटी मुळे लागली असेल, कोणामुळे लागली, इलेक्ट्रिसिटी, ऑइल मुळे लागली किंवा इलेक्ट्रिसिटी मुळे लागली, तर हिला काय करू शकतो आपण, जाग्यावर दाबू शकतो. त्यावेळेस काय होईल, ती सप्रेस केल्या जाईल. ती कशाने करू शकतो आपण, सॅन्ड किंवा सॉइल. तुम्ही बघितलं असेल पेट्रोल पंपावर ते हे भरून ठेवलेले असतात बघा, बकेटीत वाळू भरून ठेवलेली असते, असतात ना ते कड्या लावलेल्या, त्याच्यावर लिहिलं असते फायर म्हणून, लिहिलं असते का, लाल असते ते लाल. कशामुळं, ही वाळू द्यायला कमी स्वस्तात भेटलेली असते का, डिझाईन म्हणून का याच्यासाठी शो साठी ठेवलेलं असते का ते नाही. जर चुकून कधी आग लागली तर काय करायचं, वाळू टाकायची आणि त्या आगीला तिथं दाबून टाकायची. तुम्ही काय करता, गुचके येऊ लागल्यावर पाणी पिता की नाही, पाणी पिल्यामुळे काय होते, ते पाणी काय करते, ह्या तुमच्या जे वरी पुश करत राहते ना, तर दाबते खाली आणि शांत खुर्चीवर. एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी काय करते, लईच वळवळ करत असते, त्याला शिक्षक काय करते, जागेवर बसते का नाही, सप्रेस. तस म्हणजे जास्त डुरडुर करू लागलं, त्याला सप्रेस करायचं काम करते. जाग्यावर आवाज नीचे मध्ये. If we spread a fork like the substance on the fire, it cuts off the contact between air and fire. This method is more useful to extinguish the fire spread due to the oil. आणि जर ऑइल मुळे एखादी आग लागली असेल तर तिच्यावर काय टाकायचं, सॅन्ड किंवा सॉइल टाकायचं. याच्यामुळे काय होईल, याचा कशाचा, ह्या फायरचा कोणासोबतचा कॉन्टॅक्ट तुटल, एअर सोबतचा कॉन्टॅक्ट तुटल. आणि एअर नाही तर फायर नाही, एअर नाही तर फायर नाही. कशामुळं, कारण एअर मध्ये कोण असतो, ऑक्सिजन असतो, आणि ऑक्सिजन नसल्यावर फायर टिकल का, ते आपण प्रयोग करून बघितला होता ना. अशी मेणबत्ती होती, असं लहानपणी केलं नव्हतं का प्रयोग, असा उभा आकाश ठेवला त्याच्यावर काय होती, उदबत्ती काय होणार, ती उदबत्ती का मेणबत्ती, कॅन्डल काय होती, विझून जाती. म्हणजे आपण म्हणू शकतो की काय ज्वलनासाठी काय आवश्यक आहे, ऑक्सिजन. मग तेच ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट तोडायचा. काय, ना बजेगी बास, ना रहेगा बास, ना बजेगी बांसुरी. कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्सेस. आणि काय करायचे, ज्वलनशील पदार्थ दूर करायचे. तर जिथं आग लागली तिथं जर तुम्ही गॅस चालू करून ठेवत असले, समजा एखादा पहिलंच रागात आहे आणि त्याला तुम्ही चिडवायले, तर ते भडका होणारच का नाही. म्हणजे काय म्हणतात, आगीत तेल ओतल्यासारखं आहे. ते म्हणतात ना, आगीत तेल ओतायला करे. त्याच्यामुळंच महिलांना पेट्रोल पंपावर सरासरी नेत नाहीत बघा. कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्स म्हणजे काय, ज्वलनशील पदार्थ काय करायचं, दूर ठेवायचं. तुम्ही टँकर वर बघितलं बघा, पेट्रोल वाहून नेते ते पेट्रोल डिझेलचे टँकर असतात ना, त्याच्यावर मागून लिहिलं असते हायली फ्लेमेबल. बघितलं का मागून टँकर, बघितलं का, त्याच्या मागून हायली फ्लेमेबल, अत्याधिक ज्वलनशील म्हणून लिहिलेलं असते का नाही. In this method, all flammable substances kept away from the fire. Any wooden article, flammable substance must be kept away so that no source is left. The fire to spread. Stir up the pump
is best device to put off the small fire. It spray water all directions around the fire. आणि काय आता असतंय, ज्यावेळेस तुम्ही वूड, क्लोथ किंवा मग पेपर असे जे पदार्थ असतात ते घरातले जर दूर केले तर आपोआप काय होऊन जाईल, आग वाढेल का नाही. आणि स्टील पंप असते जे काय करू शकतंय, सगळीकडून त्या पाण्यावर काय मारू शकतंय, त्या फायरवर काय मारू शकते, पाणी मारू शकते आणि ती आग चांगल्या प्रकारे काय होऊ शकते, विझू शकते. त्यामुळं काय करायचंय, जेवढे काही फ्लेमेबल आर्टिकल्स आहेत, समजा तुमच्या घरामध्ये समजा XYZ कोणाच्या घरामध्ये काय झाली, आग लागली, ती कशामुळे लागत असती, समजा चुकून मेणबत्ती आडवी पडली पडद्यावर, नाही तर जवळच काय असेल देवापाशी दिवा लावलेला आहे, तिथं असा हवेनं असा पडदा इकडे तिकडे झाला आणि त्या पडद्याला आग लागली. समजा नाही एखाद्याच्या बाई पूजा करू लागली लेडीज आणि तिच्या साडीला माग पदराला आग लागली, तिला कळत नाही, जास्त पेट घेईपर्यंत होते ना असं. मग नंतर बाई असं अशी अशी असं करते ना, असं असं झडकीती, मग सगळीकडेच होती ती आग, है का नाही. मग ज्या वेळेस एखाद्या वेळेस गॅसला किंवा सिलेंडरला आग लागली असेल तर काय करायचं, एखादा ओला कपडा करायचा किंवा ओली शाल करायची, गोधड करायचं ओलं आणि त्याच्याभोवती लपेटून टाकायचं आणि पूर्णपणे ऑक्सिजनचा संपर्क तोडून टाकायचा. आणि आपण ते ओलं केलेलंच गोधड का लावायचं, वाळलं काऊन, सुक काऊन लावायचं नाही, कारण सुक्याचं काय कोणतं टेम्परेचर, इग्निशन टेम्परेचर कसं असतंय, कमी असतंय, ते लगेच पेट घेते. आणि ओल्याचं इग्निशन टेम्परेचर जास्त असतंय, त्याच्यामुळे त्याला वेळ लागते, तोपर्यंत आगचा कार्यक्रम लागून जाते, है का नाही. तोपर्यंत काय करायची गरज पडत नाही. एकदा जर तुम्ही सिलेंडर भोवती काय गुंडाळलं, आपोआप एअरचा आणि फायरचा कॉन्टॅक्ट तुटतो, एअर नाही तर फायर नाही, है का नाही. Precautions and safety measures. Develop the habit of switching off the gas regulator when not is used, especially during the night. ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस झोपता ना तुम्ही तारो के शहर में, मस्त स्वप्नामध्ये राहता, त्यावेळेस काय करायचं असतंय, गॅसचं रेग्युलेटर कोणी वापरते का, संध्याकाळी दूध ठेवून झोपता, सकाळी उठूनच काढता ते नाही. त्याच्यामुळं संध्याकाळच्या वेळेस काही काम नाही, ते गॅसचं रेग्युलेटर बंद ठेवायचं. ते काय फॉग आहे का, लक्षात ठेवायचं. आणि इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बंद करून ठेवायचे, जे आपल्या कामाचे नाही ते. जो काम का है वो चालू ठेवणे का, नाही तर फ्रीजही बंद करतात, है का नाही. टू मेक अदर अलर्ट अँड कॉल देम फॉर द हेल्प, शाउट लाउडली. आणि आग लागल्यावर असं म्हणायचं नाही, जोरजोरात ओरडून सांगायचं की आमच्या घरात आग लागली किंवा असं झालंय, आम्हाला वाचवायला, नाहीतर लाजतात इथे, हे का नाही. जसं उत्तर द्यायला असता, कॉल फायर ब्रिगेड. कोणाला फोन लावायचा आहे, ऍम्ब्युलन्सला फोन लावायचा आहे का, नाही तर हॅलो आणि ऍम्ब्युलन्स, आमच्या घरी आग लागली. पुन्हा हॅलो पोलीस स्टेशन, आमच्या घरी आग लागली. सगळ्यात अगोदर कोणाला फोन लावायचा, फायर ब्रिगेड, म्हणजे अग्निशामक दल, जे काय करेल, आपल्या अग्नीचं शमन करेल. आमच्या घरासमोर एकदा आग लागली होती, त्यानं काय केलंय, पेट्रोलची बॉटल तिथंच भरायला आणि तिथंच बाजूला काय काडी ओढून गॅसवर ऑमलेट करायले. मग ते भडका झाला, तिची धक्का लागला असा, ती पडली गॅसवर बॉटल, तिथून असा भडका झाला. आणि त्यावेळेस आपण घाबरत असतो, घाबरतो ना, आणि घाबरल्यामुळे काय होते, तुम्ही गाडी चालवताना पण बघा, ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवताना घाबरले ना, एक्सिलेटर वाढते, ब्रेक वाढत नाही कधी. आणि एक्सिलेटर वाढलं की मग ती स्कूटी आहे
कुठेही जागे. त्यामुळं घाबरल्यावर बावचळून जायचं नाही किंवा आपला 6th सेन्स जागा ठेवायचा. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन हाऊ टू यूज द फायर एक्सटिंग्विशर. आणि ते नुसते सिलेंडर आणून ठेवू नये शोकेस म्हणून काय कामाचे नाही. ते कसे वापरता येतात तेही माहित पाहिजे. नाहीतर मारतूल घेऊन नट घेऊन असं हातोड्याने मारीत बसले त्याला. असं व्हायचं का नाही. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू आणल्यावर वापरायचीच माहित नाही. समजा ती वेगळ्याच प्रकारची काय आहेत, काय पैंजण आहेत आणि ते हार म्हणून आपण नेकलेस म्हणून गळ्यात घालायला होते ना असं कधी कधी. म्हणजे एखादी गोष्ट माहित नसली आपल्याला. लेट द पेशंट सिट स्लीप इन अ कम्फर्टेबल पोझिशन अँड कॉल द डॉक्टर इमिडिएटली. आणि काय करायचंय त्या पेशंटला ज्याला आगीचा चरपाटा बसलाय किंवा आग न पोळालय त्याला कम्फर्टेबल बसवायचं. नाही तर त्याला कोपऱ्यामध्ये उभं टाकवायचं असं आणि आपण सीटवर बसून जायचं नाही ॲम्ब्युलन्स मध्ये. नाही तर पेशंट काय त्या नाकाला असा हे लावलाय ते व्हेंटिलेटरचं लावलंय आणि ते उभं टाकून असा उभा आणि बाकीचे सगळे नातेवाईक असे बसले है का नाही. असं होऊ नये. नाही तर ऑटो मध्ये पण बघा म्हातारा माणूस उभं टाकलेला असतंय आणि आपण 7 बसलेला असतो. गरोदर बाई उभं टाकलेली असती आणि मुस्तंडे माणसं बसलेले असतात. हे का आपल्याला जागा देणार आहे का. पण जेव्हा स्वतःच्या घरची लेडीज असते ना तशी एखादी बिमार असतात. आता एक माझे काका आम्ही येऊ लागलो. माझ्या काकाची बायपास सर्जरी झाली होती. एक मस्त बसला होता हटाकटा नवजवान. त्याला म्हणलं सर प्लीज त्याची बायपास सर्जरी झाली हिला बसू द्या. ते म्हणते तुम्ही का आम्हाला जागा देणार आहे का पुन्हा असं तसं. मी उठायला कसा भेटू तुला कळलं का पेशंट आहे म्हणलेला. मग ते म्हणते अजीबच जमाना झालाय डिरिंग करायचं जावं. मी म्हणलं माणूस की म्हणून तुम्हाला जागा द्या म्हणून. आणि मी दरवेळेस कोणती लेडीज असली कोणी असलं ना तर मी स्वतःची जागा त्यांना देत असतो. आणि तीच लेडीज शिवाय देऊन जाते जाताना. ती तर बसतीच पुन्हा तिच्या नवऱ्याला बसी ती पुन्हा लेकराला बसी ती सगळ्यालाच बसी ती मग आणि आपल्याला बाजूला करीत राहते. आणि व्यवस्थित बसून त्याच्यावर फर्स्ट एड करायचा आहे. आणि फर्स्ट एड असेल तर करायचा आणि फर्स्ट एड नसेल तर लगेच कोणाला फोन करायचा आहे. कोणाला लोहाराला फोन करायचा. फायर ब्रिगेडला. पेशंट साठी फायर ब्रिगेडला फोन करायचा का ॲम्ब्युलन्सला फोन करायचा. डॉक्टरला म्हणायचं डॉक्टरला बोलवायचं. कोणाला बोलवायचंय डॉक्टरला. कारण ज्यावेळेस आग लागती ज्यावेळेस काय होत असतंय. आता माग कोल्हापूर साईडला पूर आला होता बघा. तर प्रत्येकाचे घर गेलते. लोकांना काय वाचवून काय नाही तेच कळून गेलं. एका मजल्यापर्यंत पाणी भरलं होतं. तर ज्यावेळेस संकट येतंय ना त्यावेळेस कळते का काय करावं काय नाही. समजा तुम्ही असे ठेस लागून असे पडत असता. पडताना असा विचार करता का आता मी पडायलो मग हात पुढे घेऊ का मग मुंडका असं पुढे घेऊ असा विचार करतो का आपण. नाही. आपल्याकडे वेळ असते का आणि आपली बुद्धी त्या टायमाला काम करते का. आपली बुद्धी बुंदी खायला गेलेली असते. कारण ज्यावेळेस आपण घाबरतो त्यावेळेस आपल्याला काही सुचते का नाही. तुम्ही बघा साप चावल्यावर माणसाला काहीच गोड लागत नाही म्हणतात. काहीच तिखट लागत नाही म्हणतात. चवच कळत नाही म्हणतात. माहिती का तुम्हाला. कारण आपलं सगळं लक्ष कुठं असतंय साप चावलाय मी मरतो साप चावलाय मी मरतो साप चावलाय. काही शहाणे तर असे असतात समजा इथं जर साप चावला तर डायरेक्ट इथून इळ्याने बोटच काढून टाकतात. नाही तर कुऱ्हाडीने बोटच काढून टाकतात. नंतर कळते की हे सापच विषारी नव्हतं. 90% साप
कशा नाहीत विषारी नाहीत. 10% साप काय असतात विषारी असतात. पण आपण काय करतो भीतीनं आई म्हणती काय मिरची खाऊन बघ काही खायला देतात. मग ते आपलं लक्ष कुठं असतंय. आता सर्दी झाल्यावर पण बघा आपल्याला चव कशाची कळत नसते. कारण आपलं सगळं लक्ष डोकं दुखायलंय अंग दुखायलंय सर्दी झाली याच्याकडेच असते. चव लक्ष देते का आपल्याला नाही. त्यावेळेस त्या चवीचा सेन्स कामच करत नाही. तुम्ही बघा एखाद्या मैत्रिणीसोबत भांडणं होत आहे तुमचे. भांडणं झाल्यावर नख एकुणेकाला बोचकुरे घेता वरता काय तेव्हा काहीच वाटत नाही. आणि जेव्हा मग आपण बसतो खाली कुत्रीनं बोचकुरे नंतर कळते आपल्याला की काय केलंय बोचकुरे घेतले तर इथं वर खांडलंय इथं आग व्हायली तिथं आग व्हायली. भांडणामध्ये कळते का नाही. कारण आपलं लक्ष सगळं असतं की तिला कसं वरबडून कसं मारू मी. तिला आपण जास्त वेळेस कुत्री म्हणतो मग आपणच तिच्यापेक्षा जास्त आपणच बोचकुरे घेतलेले असतात. तिला इथं नख अशा हातावर नख पुन्हा कुत्रे म्हणतात तिला. मग ते होतंय. आणि तुम्हाला काही जर काम असेल एखाद्या वेळेस तुम्ही पळत चालले तुम्हाला अर्जंट काम आहे काहीतरी झालंय त्यावेळेस ठेस लागलेली असती रक्तबंबाळ झालेला असते नख तरी पण काय कळत नाही ठेस लागलेली कळती का नाही. खूप वेळ मग शांत झाल्यावर रिलॅक्स झाल्यावर मग कळते अरे नखच गेलो म्हणून. कधी लागलं ते सुद्धा माहित नसते. आणि कधी कधी गडबडीमध्ये खासारे खोसारे बसतात ताराचे कशा बेंचचे कशाचे तेव्हा कळतही नाही. कधी कळते ते आपल्याला नंतर कळते. आई म्हणते बघ बघ इथं काय झाले. तसं असते. आणि चेतासंस्था नसली असती तर असं कर्कटक जरी कोणी खुपशीला असतं मागून किंवा चाकू जरी खुपशीला असता तरी कळालं नसता. कधी कळाला असता घरी गेल्या आई म्हणली असती काय बघ बरे चाकू दिसायला पाठीत. मग असा उपसून काढला अरे कोण खुपशीला पाठीत चाकू. पण तसं होते का नाही. ज्यावेळेस आपलं लक्ष असतंय तुम्ही बघा एखाद्या वेळेस जर तुम्हाला भाज्या कापताना सुद्धा कापला असेल तुम्ही जर लक्ष दिलं तर ते जास्त दाग होत राहते होते का नाही. आणि लक्ष नसेल तर मग काय वाटत नाही. लक्ष दिल्यावरच आपल्याला जाणवते. त्याच्यामुळे काय करायचं आपलं फोकस आपल्या